बदली। पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकताच रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांकडून अनेक ठाणेदारांच्या बदल्या। गडचिरोलीत अतिदुर्गम तुमरकोठी गावातील नागरिक जगतात अंधारात जीवन। 25 वर्षांपूर्वी गावात विजेचे खांब, मात्र अद्याप वीज पुरवठाच नाही। अनेकांच्या घरांमध्ये वीज कनेक्शन, मात्र वीज पुरवठ्याच्या विनाच घरात अंधार। ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक प्रकाशभाई मोहाडीकर यांनी स्थापन केलेल्या साने गुरुजी रुग्ण सहाय्य ट्रस्ट कडून कर्जतच्या झुकरेवाडीत आरोग्य शिबिर। डॉक्टर योगेश बेळे, डॉक्टर राधा बेळे आणि डॉक्टर हर्षाली पाटील यांच्याकडून तपासणी, औषधांचे विनामूल्य वाटप। सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकल्याप्रकरणी डॉक्टर रामकृष्ण सुंचू यांना सोलापुरात अटक। डॉक्टर रामकृष्ण सुंचू याने कंबोडिया येथे पाठवून किडनी काढल्याची दिली होती तक्रार। सांगलीच्या कुपवाडमध्ये हातगाडी चालकावर 4 जणांकडून हल्ला, 4ही आरोपींना अटक। खायला मागितल्यावर पार्सल घेऊन जाण्यास सांगितल्यानं केली मारहाण। आचारसंहिता लागू असल्यानं गाडा वेळेत बंद करत असल्याचं सांगितल्यानं मारहाण केल्याची माहिती। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या उक्कडगाव येथील महाविद्यालयातील तरुणाला बेदम मारहाण। 11वीच्या विद्यार्थ्याला 4 विद्यार्थ्यांकडून स्टंपनं जबरी मारहाण। प्रसिक बनसोडे असं पीडित विद्यार्थ्याचं नाव। रुग्णालयात उपचार सुरू। नागपूरमध्ये अवैध नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांची धडक कारवाई। अंजनी भागात नायलॉन मांजा विक्रीला घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक। 20 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त। मध्य प्रदेश राज्यामधून महाराष्ट्रात येणारी अवैध दारू पकडली। 2,80,000ची दारू पोलिसांनी केली जप्त। गोंदियाच्या आमगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। नागपूरच्या भारत माता चौकातील साई गारमेंट्सच्या गोदामाला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। गोदामाच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅटमधील नागरिकांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळलाय। भंडाऱ्यात कौटुंबिक वादातून चाललं स्वतःचंच घर। भंडाऱ्याच्या मळे घाट गावातील घटना। सुदैवानं जीवितहानी नाही, संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक। अमरावतीच्या चांदूर रेल्वेतील मीरा इंडस्ट्रीज या डाळीच्या कंपनीला आग। आगीमुळे कंपनीतील चना डाळ, बारदाना आणि मशिनरी जळून खाक। लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज। या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा।